हॅलो मित्रांनो, मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहे प्रोफेशनल वॉच पोस्टर डिझाइन कसं करायचं, ते पण कोलोरडॉमध्ये. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला काही डिझायनिंग टिप्स सांगणार आहे. त्याकरिता तुमच्या भावाला सपोर्ट असणं गरजेचं आहे. सपोर्ट म्हणजे बस या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग वेळ न घालवता आजच्या या पोस्ट डिझायनिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरडो ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा आणि याचा अगोदर डॉक्युमेंटचं टायटल द्यायचं. तर मी ते वॉच पोस्ट डिझाइन हे टायटल देतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतं पण टायटल देऊ शकता. आणि त्यानंतर डायमेन्शनमध्ये आपल्याला इथे इंचेस युनिट घ्यायचं आहे आणि 3.6 ब्रीथ घ्यायची आहे आणि हाईट पण 3.6 घ्यायची आहे आणि इथून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला इथे रेक्टँगल टूल सिलेक्ट करायचं आहे आणि यावरती डबल टॅप करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचा एक रेक्टँगल येईल आणि यामध्ये आपल्याला इथे कलर पॅलेटमधून ब्लॅक कलर अशा प्रकारे फिल करायचा आहे. ब्लॅक कलर फिल केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ग्रेडियंट टूलवरती यायचं आहे आणि इथून फाउंटेन फिल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इलेक्ट्रिकल्स फाउंटेन फिल वरती. क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला अशा प्रकारे याला वाढवायचं आहे आणि त्यानंतर इकडे ओके करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, याला परत सिलेक्ट करायचं आहे आणि शेप टूल वरती जायचं आहे आणि त्यानंतर कंट्रोल क्यू करून याला कन्वर्ट टू कर्व करायचा आहे. किंवा तुम्ही याला सिलेक्ट करून ऑब्जेक्ट वरती जायचं आहे. त्याकरिता तुमचा शेप टूल सिलेक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे कन्वर्ट टू कर्व यावरती क्लिक करायचं आहे. तर यावरती तुम्हाला अशा प्रकारचे नोट्स दिसतील. तर आपल्याला नोटला प्रॉपर अशा प्रकारे इथे ऍडजस्ट करायचं आहे. आणि याचा कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर यामध्ये आपल्याला परत ब्लॅक कलर फिल करायचा आहे आणि ते ट्रान्सपरन्सी टूल सिलेक्ट करायचं आहे. ट्रान्सपरन्सी टूल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे युनिफॉर्म ट्रान्सपरन्सीवरती क्लिक करायचं आहे आणि जी याची ट्रान्सपरन्सी लेवल आहे ते आपल्याला इथून बरोबर प्रॉपर द्यायची आणि त्यानंतर काय करायचं आहे, याची जी साईज आहे आपल्याला अशा प्रकारे थोडी कमी करायची आहे. जास्त झाली, थोडी कमी करायची आहे आणि याला सिलेक्ट करून आणि शिफ्ट प्रेस करून याला सिलेक्ट करून आपल्याला सी प्रेस करायचं आहे आणि टी प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे ते ऍडजस्ट होतील. आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला, आता आपण इथे टेक्स्ट घेऊ काही कंपनीचा लोगो वगैरे. तर मी कंट्रोल आय करून इथे अगोदर पीएनजी इम्पोर्ट करतो. पीएनजी मी शॉपिंग पीएनजी इथे इम्पोर्ट करतो आणि जी साईज खूप जास्त घेतली आहे तर आपण क्रॉप टूल सिलेक्ट करू आणि अशा प्रकारे इथून याला क्रॉप करू. क्रॉप केल्यानंतर काय करायचं आहे, याची साईज अशी वाढवायची आहे आणि याला बरोबर असं ऍडजस्ट करायचं आहे. त्यानंतर टेक्स्ट टूल घ्यायचं आहे. टेक्स्ट टूल घेतल्यानंतर इथे कॅपिटलमध्ये कंपनी नेम टाईप करायचं आहे आणि त्यानंतर याच्याच खाली आपल्याला युअर टॅगलाईन हिअर हे टाईप करायचं आहे आणि याला कंट्रोल ए करून पूर्ण सिलेक्ट करायचं आहे आणि इथे कलर पॅलेटमधून व्हाईट कलर देऊन द्यायचा आहे. व्हाईट कलर दिल्यानंतर जो वरचा टेक्स्ट आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि याला फॉन्ट लिस्टमध्ये आर्या हा फॉन्ट देऊन द्यायचा. तुम्हाला मटेरियलमध्ये फंड पण मिळून जाईल जे मी वापरलेले आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बोल्ड करायचं. बोल्ड केल्यानंतर काय करायचं आहे, खालच्या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे आणि याचा जो फंट आहे तो आपल्याला एरियलच ठेवायचा आहे. फक्त याची साईज आहे ते आपल्याला कमी करायची आहे, अशी 12 करायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, याला सिलेक्टच ठेवायचं आहे आणि शेप टूलवरती यायचं आहे आणि यामुळे जे व्हर्टिकल स्पेसिंग आहे ते अशा प्रकारे आपल्याला कमी करायची आहे आणि त्यानंतर याची साईज आहे त्याला आपल्याला प्रॉपर ऍडजस्ट करायचं आहे आणि तीन अशा प्रकारे ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत टेक्स्ट टूल वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला बॅकग्राऊंड टेक्स्ट ऍड करायचं आहे. तर कॅपलॉक करायची म्हणजे कॅपिटल मध्ये लिहायचं वॉचेस आणि याला कंट्रोल ए करून इथे फंट मध्ये टेको फंट देऊन द्यायचा आहे आणि याला बोल्ड करायचं आहे. इथे बोल्ड केल्यानंतर ऑप्शन वरती यायचं, माऊसला लेफ्ट क्लिक करायचं म्हणजे यामध्ये जो कलर आहे तो रिमूव्ह होईल आणि व्हाईट कलर वरती यायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं म्हणजे त्याची व्हाईट कलरची आउटलाईनिंग अशा प्रकारची आउटलाईनिंग. याची साईज अशी वाढवायची
साईज वाढवल्यानंतर ट्रान्सपरन्सी टूलवरती यायचं, युनिफॉर्म ट्रान्सपरन्सी सिलेक्ट करायचं आणि हे ट्रान्सपरन्सी लेवल आहे आपल्याला याला अशा प्रकारे कमी करायचं आहे, थोडं ट्रान्सपरंट करायचं आहे. आणि त्यानंतर यावरती परत एक वेळा टॅप करायचं आणि रोटेटिंग हँडलनं अशा प्रकारे याला रोटेट करायचं. आणि त्यानंतर याला सिलेक्ट करून परत आपल्याला कंट्रोल डी करायचं, याचा डुप्लिकेट करायचा आणि अशा प्रकारे इथे आणून ठेवून द्यायचा. आणि त्यानंतर आपल्याला इथे एक शेप ड्रॉ करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला वॉच ठेवायची आहे. तर हा शेप कसा ड्रॉ करायचा, तर इथून इलिप्स टूल सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारे एक इलिप्स ड्रॉ करायचा. इलिप्स ड्रॉ केल्यानंतर यामध्ये ब्लॅक कलर देऊन द्यायचा आणि त्यानंतर या सब्जेक्टला सिलेक्ट करून आपल्याला कंट्रोल प्रेस करायचा आहे आणि याला अशा प्रकारे खाली आणायचं आहे. खाली आणल्यानंतर माऊसला राईट क्लिक करायचं आहे, हा डुप्लिकेट होऊन जाईल. त्यानंतर काय करायचं आहे, इथे रेक्टँगल टूल सिलेक्ट करायचं आहे आणि इथे जिथपर्यंत तुम्हाला हे क्वाड्रंट हे नाव दिसत नाही तोपर्यंत या कॉर्नरवरती आणायचं आहे आणि अशा प्रकारे याला बरोबर ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पण तुम्हाला कलर पॅलेट मधील थोडासा 70% ब्लॅक हा कलर फिल करायचा आहे किंवा 80% ब्लॅक पण हा कलर तुम्ही फिल करू शकता. आणि त्यानंतर हा रेक्टँगल प्लस शिफ्ट प्रेस करून खालचा जो इलिप्स आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी टूलमध्ये वेल्ड ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर हे सिलेक्टच राहू द्यायचं आणि इथून ग्रेडियंट इंटरॅक्टिव्ह फिल्टर सिलेक्ट करायचा आणि अशा प्रकारे यामध्ये फिल करायचा. फिल केल्यानंतर इथे याची जी लेवल आहे अशा प्रकारे इकडे ही लाईन करायची आणि त्यानंतर जो वरचा इलिप्स आहे ड्रॉ केलेला आपण त्याला काय करायचं, कंट्रोल प्लस 7 प्रेस करून अशा प्रकारे वरील किंवा तुम्ही इथे तुम्हाला ऑप्शन दिसते टू फ्रंट ऑफ द लेअर, यावरती क्लिक करायचं, तो फ्रंट मध्ये येईल. अशा प्रकारे आपण एक शेप ड्रॉ करू शकतो. त्यानंतर याला काय करायचं, असं ड्रॅग करून सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल जी करून याला ग्रुप करून टाकायचं आणि त्याला अशा प्रकारे ते ऍडजस्ट करून घ्यायचं. आणि त्यानंतर याला सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे, शॅडो टूल वरती क्लिक करायचं आहे आणि ते प्रीसेट मध्ये याला फ्लॅट बॉटम राईट हा शॅडो याला अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर हा शॅडो आपल्याला प्रॉपर इथे ऍडजस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर काय करू, यावरती आपण वॉच आणू. तर कंट्रोल आय करून आपण इम्पोर्ट करू आणि हे वॉच इथे इम्पोर्ट करू आणि याची साईज बरोबर अशी ऍडजस्ट करायची आणि याला वरती असं पुट करायचं. त्यानंतर याला सिलेक्ट राहू द्यायचं आणि शॅडो टूल वरती यायचं आणि परत प्रीसेट वरती जायचं आणि फ्लॅट बॉटम राईट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर जो शॅडो आहे खाली आला आहे यावरती क्लिक करायचं आणि शॅडो इथे प्रॉपर असा ऍडजस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे शॉर्ट देऊन द्यायचा आणि इथून अशी लेवल आहे ती कमी करून टाकायची. आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, कंट्रोल आय करायचा आहे आणि हा इथे वेक्टर पीएनजी असा ऍड करायचा आहे आणि याला अशा प्रकारे प्रॉपर ऍडजस्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे शेप टूल घ्यायचा आहे. शेप टूल घेतल्यानंतर इथे अगोदर टाईप करायचं आहे, तुम्हाला कॅपिटल मध्येच टाईप करायचं आहे, सुपर सुपर टाईप करायचं. परत मी इथे बाजूला सुपर टाईप करतो कॅपिटल मध्ये. सुपर टाईप केल्यानंतर याला कंट्रोल करून सिलेक्ट करायचं आणि इथे फंड मध्ये याला टेको हा फंड द्यायचा आणि टेको फंड दिल्यानंतर याला हे फंड लिस्ट ओपन करायची आणि टेको मध्ये याला सेमी बोल्ड हा फंड देऊन द्यायचा. सेमी बोल्ड दिल्यानंतर यामध्ये जो कलर आहे आपल्याला याला व्हाईट फिल करायचा, सॉरी इथे व्हाईट फिल करायचा आणि त्यानंतर याला अशा प्रकारे इथे आणायचं. आणि त्यानंतर काय करायचं आहे, यालाच आपल्याला काय करायचं आहे, आउटलाईन द्यायची आहे. तर F12 प्रेस करायचं, ते इथे एक विंडो ओपन होईल आउटलाईनचा आणि इथे याचा आउटलाईनचा कलर आहे तो इथे ब्लॅक लिहून द्यायचा
आणि ब्लॅक दिल्यानंतर याची जी ब्रीथ आहे ती आपल्याला 2 पिक्सेस ठेवायची आहे आणि याचे कॉर्नर या सेंटरवरती क्लिक करायचं, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि यावरती आणि ओके करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, या टेक्स्टला आपल्याला शॅडो द्यायचा आहे. तर शॅडो टूलवरती क्लिक करायचं आणि इथे ॲट बॉटम राईट ऑप्शनवरतीच क्लिक करायचं आणि अशा प्रकारे हा शॅडो इथे देऊन द्यायचा आणि ओके करायचं. त्यानंतर या टेक्स्टला सिलेक्ट करायचं, कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं आणि याची साईज अशा प्रकारे इथून वाढवून घ्यायची आणि यामध्ये लिहायचं आहे आपल्याला कॅपिटलमध्ये ब्लॅक, असं ब्लॅक लिहायचं आणि त्यानंतर याला आपल्याला शॅडोवरती क्लिक करायचं आहे आणि याची प्रिसेटवरती क्लिक केल्यानंतर याला स्मॉल ग्लो हा आपल्याला शॅडो इफेक्ट द्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, परत याच टेक्स्टला आपल्याला कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं आहे आणि याला अशा प्रकारे इथे आणायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, या टेक्स्टला आपल्याला लिहायचं इथे संडे, SUNDAY, संडे. संडे लिहिल्यानंतर याची अजून फॉन्ट साईज त्याच्यापेक्षा थोडीशी वाढवायची आणि वाढवल्यानंतर काय करायचं, शॅडो टूलवरती यायचं, प्रिसेटवरती क्लिक करायचं आणि पर्स्पेक्टिव्ह बॉटम राईट सॉरी पर्स्पेक्टिव्ह बॉटम राईटने पर्स्पेक्टिव्ह टॉप राईट यावरती हा शॅडो देऊन द्यायचा आणि अशा प्रकारे याला बरोबर ऍडजस्ट करून घ्यायचं आणि इथून ओके करायचं. त्यानंतर सुपर वर्ड आहे, सुपरला आपल्याला थोडीशी साईज कमी करायची, आणि त्यानंतर काय करायचं, याचा कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं आणि त्याला अशाच प्रकारे इथे आणायचं आणि याला काय करायचं, इथून कंट्रोल प्लस सन म्हणजे कंट्रोल प्लस होम करून आपण याला ब्रिंग टू फ्रंट करू शकतो. त्याकरिता आपलं नाव आहे तो अनलॉक असायला पाहिजे. आणि परत याला काय करायचं, जो टेक्स्ट आहे काय लिहायचं आपल्याला, सेल इथे सेल लिहायचं. याला पहिले कंट्रोल ए करून सिलेक्ट करायचं आणि सेल लिहायचं. सेल लिहिल्यानंतर याला आपल्याला परत प्रेसेटवरती यायचं, शॅडो सिलेक्ट करायचं आणि प्रेसेटवरती जाऊन याला फ्लॅट बॉटम राईट हा शॅडो द्यायचा आणि हा अशा प्रकारे परत शॅडो ऍडजस्ट करून घ्यायचा आणि इथून ओके करायचं आणि या पूर्ण टेक्स्टला असं सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर याला इकडे थोडंसं अशा प्रकारे बरोबर मिडलमध्ये ऍडजस्ट करून घ्यायचं. ऍडजस्ट केल्यानंतर परत शेप टूलवरती यायचं आणि एक प्लस हे टाईप करायचं आणि याला कलर सिलेक्ट करून याला व्हाईट कलर द्यायचा आणि काय करायचं, याला थोडंसं एक वेळा परत टॅप करून याला असं थोडं रोटेट करायचं. रोटेट रोटेट केल्यानंतर याला सिलेक्ट करून ठेवायचं आणि शॅडो टूलवरती यायचं आणि याला पण प्रिसेट मधून आपल्याला स्मॉल ग्लो हा शॅडो इफेक्ट देऊन द्यायचा आणि अशा प्रकारे इथे देऊन द्यायचा. त्यानंतर काय करायचं, आपल्याला कंट्रोल आय करायचं आहे. कंट्रोल आय केल्यानंतर हे अशा प्रकारे डॉटेड लाईन्स आपल्याला द्यायचे आहेत. तर याचा कलर ब्लू आहे, तर काय करायचं, याला सिलेक्ट ठेवायचं आणि इफेक्ट मध्ये जायचं आणि टेक्स्चर यावरती क्लिक करायचं आणि रिलीफ स्क्लप्चर ते प्रोनाऊन्सिएशन पण मला येत नाही, तर तुम्ही ते पाहून घ्याल. तर अशा प्रकारे याला व्हाईट कलर देऊन द्यायचा इथून आणि इथून ओके करायचं आणि त्यानंतर याला काय करायचं, अशा प्रकारे इथे साईज याची बरोबर ऍडजस्ट करायची. त्यानंतर परत कंट्रोल आय करायचं. कंट्रोल आय केल्यानंतर हा दुसरा इथे ऍड करायचा आणि त्याला परत इफेक्ट वरती जायचं, टेक्स्चर वरती जायचं आणि याच ऑप्शन वरती क्लिक करायचं. या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर यामध्ये व्हाईट कलर फिल करायचा आणि इथून ओके करायचं आणि अशी याची साईज थोडी कमी करायची आणि याला पण अशा प्रकारे इथे ऍडजस्ट करायचं आणि जी वॉचची साईज आहे ती थोडी अशी वाढून द्यायची. साईज वाढवल्यानंतर काय करायचं, इथून एलिप्स टूल सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल प्रेस करून असं एलिप्स ड्रॉ करायचं. एलिप्स ड्रॉ केल्यानंतर याला जी आउटलाईन आहे, माऊसला कलरवरती राईट क्लिक करून अशी व्हाईट कलरची आउटलाईन द्यायची आणि याची जी आउटलाईन साईज आहे, ब्रीथ आहे, ती 1px करायची आणि याची जी आउटलाईन स्टाईल आहे, लाईन स्टाईल आहे, यामध्ये याला डॉटेट करून द्यायचं आणि त्यानंतर याला अशा प्रकारे इथे पुट करायचं. अगोदर यावरती आपण टेक्स्ट काही
ऍड करू, त्यानंतर याला पुट करू, ग्रुप करू. तर अगोदर मी परत टेक्स्ट सिलेक्ट करतो आणि इथे HU हे आपण टेक्स्ट देऊ आणि याला एक्सक्लेमेशन मार्क देऊ आणि त्यानंतर याला कंट्रोल अगोदर खालचं पण टेक्स्ट लिहू, 50% ऑफ, 50% ऑफ लिहायचं आणि याला काय करायचं, कंट्रोल ए करून याला व्हाईट कलर देऊन द्यायचा. व्हाईट कलर दिल्यानंतर जो वरचा टेक्स्ट आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि इथे टेकोमध्ये याला टेको सेमी बोल्ड हा पण द्यायचा. टेकोमध्ये जायचा आणि टेको सेमी बोल्ड किंवा तुम्ही इथे मीडियम पण देऊ शकता, मीडियम देऊन द्यायचा. आता मीडियम दिल्यानंतर काय करायचं, हा खालचा टेक्स्ट आहे याला सिलेक्ट करायचं आणि याला इथे बोल्ड करून टाकायचं. बोल्ड केल्यानंतर इथे शिफ्ट टूल सिलेक्ट करायचं आणि यामधली जी स्पेसिंग आहे याला अशी कमी करायची आणि जो वरचा टेक्स्ट आहे याची साईज काय करायचं, थोडी आपल्याला कमी करायची आहे. तर इथे 24 आहे तर इथे 15 ही साईज देऊन द्यायची आणि याची पण साईज थोडी इथून कमी करून घ्यायची, याची अशी 18 करून घ्यायची आणि ओके करायचं. त्यानंतर याची इथून आता साईज कमी करायची अशी आणि साईज कमी केल्यानंतर अशा प्रकारे इथे याला ऍडजस्ट करायचं आणि याची थोडीशी स्पेसिंग तुमच्या पद्धतीने तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. आणि परत टेक्स्ट वरती क्लिक करायचं आणि टेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर परत एक वेळा क्लिक करायचं या रोटेटिंग हँडलनं. याला अगोदर काय करू, आपण शिफ्ट टूल्स घेऊ आणि इथे लिमिटेड ऑफर हे कॅपिटल मध्ये टाईप करू आणि याला पण व्हाईट कलर देऊन द्यायचा आणि याची जी फॉन्ट आहे ती एरियलच राहू द्यायची. फक्त याची साईज आहे त्याची कमी करायची, आणखी पण साईज याच्या हँडलच्या सहाऱ्याने याची कमी करायची आणि याला अशा प्रकारे इथे ऍडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर हे पूर्ण टेक्स्ट आहे या टेक्स्टला पूर्ण असं सिलेक्ट करायचं आणि परत यावरती टॅप करायचं आणि असं रोटेटिंग हँडलला असं रोटेट करून घ्यायचं. रोटेट केल्यानंतर पूर्ण याला ड्रॅग करून असं सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल G करून याला ग्रुप करून घ्यायचं. ग्रुप केल्यानंतर याला अशा प्रकारे वॉचकडे आणायचं आणि वॉचला आपल्याला इथून ब्रिंग टू फ्रंट करायचं आहे, ब्रिंग टू फ्रंट करायचं आणि हे बॅक साईडला गेला पाहिजे. त्यानंतर आपला खालचा काही मॅटर राहिलेला आहे ते करू. त्याकरिता आपल्याला अगोदर आपण काय लिहायचं आहे ते आपल्याला कॉलर्स आणि नंबर लिहायचा आहे. तर इथून मी परत टेक्स्ट टूल सिलेक्ट करतो आणि कॅपिटलमध्ये कॉलर्स लिहितो आणि इथे अशा प्रकारे तुम्ही डॉट देतो आणि इथे नंबर लिहितो 1 2 3 4 आणि याला काय कंट्रोल डी करून सिलेक्ट करायचं आणि फंट मध्ये याला आर्या हा फंट देऊन द्यायचा आणि यामध्ये याचा ऑरेंज कलर देऊन द्यायचा. ऑरेंज कलर दिल्यानंतर परत याला काय करायचं, सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचा. डुप्लिकेट केल्यानंतर याची जी याला जो कलर आहे तो आपल्याला ब्लॅक कलर देऊन द्यायचा आहे. जे आपण यामधले जे कलर यूज करतो ते आपल्याला इथे रिसेंट कलर दिसतील जे आपण यूज केलेले आहे. तर त्याची साईज अशी थोडी लहान करायची आणि लहान केल्यानंतर आपल्याला इथे यामध्ये टाईप करायचं आहे www.yourwebsite.com. याला प्रॉपर असं ऍडजस्ट करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, इथून रेक्टँगल टूल सिलेक्ट करायचं आहे आणि असं एक रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर शेप टूलवरती क्लिक करायचं आणि नोटवरती यायचं आणि अशी पूर्ण हे राऊंडेड करून घ्यायची आणि आउटलाईन याची पूर्ण ऑरेंज करून घ्यायची. आउटलाईन ऑरेंज करण्यासाठी ऑरेंज कलरवरती यायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं आणि हे जी याची आउटलाईन ब्रीथ आहे ती इथे वन फिक्स करून टाकायची आणि याला बरोबर असं प्रॉपर अलाईन करून घ्यायचं. अलाईन केल्यानंतर काय करायचं, हा जो खालचा टेक्स्ट आहे याला डुप्लिकेट करून घ्यायचा. डुप्लिकेट केल्यानंतर यावरती लिहायचं, काय लिहायचं, ऑर्डर नाव.
ऑर्डर नाव, कॅपिटलमध्ये ऑर्डर नाव हे लिहायचं आणि याला सिलेक्ट करायचं आणि याची जी फॉन्ट साईज आहे ती अशा प्रकारे वाढवायची. वळवल्यानंतर याला पण असा ऑरेंज कलर फिल करून द्यायचा आणि याला अशा प्रकारे बरोबर याला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर याला सिलेक्ट करायचं आणि इथं ई प्रेस करायचं म्हणजे ते प्रॉपर अलाइनमेंट. आणि त्यानंतर काय करायचं, इथून लेफ्ट टूल सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल प्रेस करून असं प्रॉपर इलिप्स असं ड्रॉ करायचा आणि त्यानंतर यामध्ये पण असा ऑरेंज कलर फिल करायचा आणि याची आउटलाईन आहे याची अशी माऊसला राईट क्लिक करून नन करून घ्यायची. त्यानंतर याला पण सिलेक्ट केला आहे आपण आणि त्यानंतर आपल्याला मागच्या ऑब्जेक्टला असं सिलेक्ट करायचं आहे आणि ई करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आयकॉन ऍड करायचा आहे तर कंट्रोल आय करायचं. परत हा जो आयकॉन आहे अशा प्रकारे ऍड करून घ्यायचा. याने आपल्याला काय करावं लागेल, थोड्या याला क्रॉप करावं लागेल आणि इथून ओके करावं लागेल. क्रॉप केल्यानंतर याची साईज अशी वाढवून घ्यायची. साईज वाढवल्यानंतर थोडी मी वाढवतो अजून आणि त्यानंतर याला सिलेक्ट राहू द्यायचं आणि शिफ्ट प्रेस करून जो खालचा आपण हा इलिप्स ड्रॉ केला याला शिफ्ट प्रेस करून असं सिलेक्ट करायचं, सी आणि ई प्रेस असं करायचं. पण थोडा तो स्मॉल झाला त्याकरिता आपण काय करू, याला आणखी क्रॉप करू आणि इथून ओके करू. ओके केल्यानंतर याची साईज आपण अशा प्रकारे आणखी वाढू आणि याला पण आपल्याला कलर चेंज करायचा आहे तर इफेक्ट वरती जायचं, टेक्स्चर वरती क्लिक करायचं आणि ते लिहिली त्यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि यावरती व्हाईट कलर फिल करून द्यायचा आणि ओके करून द्यायचं. आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला याला सिलेक्ट करून ठेवायचं, शिफ्ट प्रेस करून याला सिलेक्ट करायचं आणि सी आणि ई हे प्रेस करायचं. अशा प्रकारे तो आपला अलाइन होईल. आणि त्यानंतर काय करायचं, परत हा टेक्स्ट आहे याला आपल्याला कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं आणि याला अशा प्रकारे इथे आणायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला फॉलो काय करायचं, आपल्याला फॉलो असणं, फॉलो असणं हे लिहायचं आहे. असं लिहिल्यानंतर आपल्याला यामध्ये काही कंट्रोल आय करून आयकॉन ऍड करायचे. तर अशा प्रकारे ते आयकॉन ते ऍड करायचे, पूर्ण कंट्रोल करून असे सिलेक्ट करायचे आणि इम्पोर्ट करायचे. इम्पोर्ट केल्यानंतर या चारही आयकॉनला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इफेक्ट वरती जायचं. इफेक्ट वरती गेल्यानंतर टेक्स्चर वरती जायचं, या रिलीफ वरती क्लिक करायचं आणि याला कलर इथे कलर पिकरच्या सहाय्याने इथे ऑरेंज कलर देऊन द्यायचा आणि ओके करायचं. त्यानंतर याला काय करायचं, आपल्याला एकसारखी साईज द्यायची आहे आपल्याला. तर याला मी थोडी कमी करतो आणि त्यानंतर एक महत्त्वपूर्ण टूल म्हणजे यावरती यायचं, कलर ऑर्डरफुल टूल आणि याचा फ्लायआउट म्हणजे या कॉर्नरवरती क्लिक करायचं आणि ॲट्रिब्यूट ॲड ड्रॉपर यावरती क्लिक करायचं आणि इथून याची प्रॉपर्टी अशी कॉपी करायची, इथे पेस्ट करायची, इथे पेस्ट करायची आणि इथे पेस्ट करायची बरोबर, म्हणजे ते एक साईजमध्ये येते. आणि त्यानंतर काय करायचं, हे सर्व ऑब्जेक्ट अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि ए प्रेस करायचं आणि शिफ्ट प्लस ए प्रेस करायचा. अगोदर काय करू, यामधले आपण स्पेसिंग कमी करू, याला याच्यापाशी आणून याच्याजवळ आणि त्यानंतर काय करायचं, याला परत असं ड्रॅग करून सिलेक्ट करायचं आणि ई प्रेस करायचं आणि शिफ्ट प्लस ए प्रेस करायचं किंवा शिफ्ट ई प्रेस करायचं. अशा प्रकारे ती स्पेसिंग ऍडजस्ट होईल. त्यानंतर याला ड्रॅग करून सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल जी करून ग्रुप करून टाकायचा आणि याची साईज आहे ती थोडीशी स्मॉल करायची आणि याला बरोबर प्रॉपर असं ऍडजस्ट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपल्या इथे डिझाईन करून झालेलं आहे. यामध्ये तर काही बाकी आहे का ते राहिलेलं आहे का ते करून घेऊ. तर आपली पूर्ण इथे डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हाला याबद्दल काही टिप्स, यामध्ये काय करायचं, जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या प्रोफेशनल डिझाईन्स तयार करता त्यामध्ये वन ऑर मोर जास्तीत जास्त दोन
फॉन्ट इथे यूज करायच्या. मी ते 3 केले आहे, करू शकता तुम्ही. आणि त्यानंतर जो कलर आहे ते कलर ओनर थ्रू टू करायची. आणि कलर पिक करण्यासाठी म्हणजे कलर चूज करण्यासाठी कलर हंट नावाची एक वेबसाईट आहे, त्यावरून बरोबर प्रॉपर कलर घ्यायची. आणि त्यानंतर याची जी टायपोग्राफी आहे, फॉन्ट कशी यूज करायची ते पाहायचं. आणि जास्तीत जास्त कलर यामध्ये 2 किंवा 3 घ्यायचे. जास्त जर कलर घेतले तर तुमची डिझाईन प्रोफेशनल वाटणार नाही. तर असेच काही आपले महत्त्वपूर्ण टिप्स होते. तर आय होप ह्या डिझाईन्स तुम्हाला कशी बनवायची ते कळलीच असेल.